वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला छान अशी साधी सोपी भेंडीची भाजी करून दाखवणार आहे। कारण की जून महिना उजाडला की शाळेंची लगबग सुरू होते आणि सगळीकडे एकच प्रश्न की मुलांना डब्याला काय द्यायचं किंवा मिस्टरांनाही डब्याला द्यायला काय भाजी करायची। तर त्यामुळे हे तुम्हाला टिफिनसाठी एक छान ऑप्शन ठरू शकेल। तर एकदम रेसिपी साधी सोपीच आहे, तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर इथे बघा मी भेंडी छानशी चिरून घेतलेली आहे। नंतर तेल तापत ठेवलं आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये हिंग टाकून घेतला। नंतर कढीपत्त्याची पानं टाकली आणि त्यामध्येच मी हळद देखील टाकून घेतली आहे। तर हळद टाकून घेतल्यानंतर मी ही चिरलेली सर्व भेंडी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित ही भेंडी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे। चांगल्या पद्धतीने तेलामध्ये ही व्यवस्थित परतायची आहे। सर्व भेंडी खालून वरून खाली अशी हलवून परतून घ्यायची आहे। जर तुम्हाला भेंडी चिकट होऊ द्यायची नसेल तर रात्रीच तुम्ही ही भेंडी चिरून ठेवू शकतात, म्हणजे सकाळी तुमची धांदल देखील उडणार नाही आणि भेंडी तुमची चिकट देखील होणार नाही आणि झटपट ही भाजी तयार होईल। आणि तसंच बघा ही भेंडी छान परतल्यानंतर अशीच खाली वरून खाली व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि जशी जशी हिला वाफ येईल तशी तशी ही छान शिजेल। आणि बघा पहिल्यांदाच टाकली होती तेव्हा केवढी कढई भरून झाली होती आणि आता वाफ आल्यावर बघा किती कमी झाली आहे ही भाजी। तर यामध्ये मी लाल तिखट टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मी इथे कांदा लसूण मसाला देखील टाकून घेणार आहे। तर हळद तर आपण आधीच घातली होती आणि इथे थोडी धने जिरेची पावडर टाकून घेणार आहे आणि इथे थोडंसं मी लिंबू पिळून घेणार आहे। जर तुम्हाला लिंबू पिळलेलं आवडत नसेल तर तुम्ही भाजी करताना टोमॅटो देखील घालू शकतात किंवा मग तुम्ही थोडंसं 1 ते 2 चमचे दही इथे घालू शकता। त्यामुळे तुमची भेंडी चिकट होणार नाही आणि भाजीला एक छान चव येते, जी की तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करता आणि सकाळी पटकन घाईच्या वेळेमध्ये ही भाजी करायला एक छान ऑप्शन आहे। तर भेंडी मुलांना देखील आवडतेच डब्यात न्यायला, त्यामुळे तुम्ही नक्की ही ट्राय करून बघा। तर बघा किती सुंदर दिसतीये, कलर देखील छान आलेला आहे। तर इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे भाजीला। तर त्यानंतर मी इथे दाण्याचं कूट घालून घेणार आहे। माझ्याकडे थोडंसं बारीकसरच दाण्याचं कूट होतं, पण तुम्ही जाडजाड कूट इथे घालू शकतात, त्यामुळे भेंडी एकदम छान लागते, भेंडीची चव देखील वाढते। दाण्याचं कूट टाकल्यामुळे भाजीला एक छान बाइंडिंग सुद्धा येते। तर व्यवस्थित ही भाजी छान तयार होते आणि मसाल्याची कोटिंग भेंडीला होते, त्यामुळे मुलांना खाताना देखील ही भाजी खूप छान लागते। तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की ट्राय करा आणि करून बघितल्यानंतर कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। तर छान ऑप्शन राहील आणि शाळा सुरू झाल्यावर आपल्याला सगळ्यांनाच हा प्रश्न असतो की रोज नेमकं मुलांच्या डब्यात द्यायचं तरी काय। तर आणि तसं शाळेत सांगतातही की भाजी पोळीच दिली गेली पाहिजे मुलांना रोज। तर भेंडीची भाजी तर सर्वांनाच आवडते, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर इथे मी कोथिंबीर टाकून घेणार आहे व्यवस्थित वरतून सजावटीसाठी। तर इथे मी सर्व देखील करून घेतलेली आहे, तर तुम्ही देखील नक्की करून बघा। थँक्यू, धन्यवाद।